मित्रांनो आणि आदरणीय अशा माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनो, मान्य करा किंवा नका करू, पण आज वृद्धपकाळ म्हणजे एक भयाचं रूप बनलं आहे. पूर्वीच्या घरात वृद्ध आई वडील वडीलधारी मानले जायचे. आज त्या घरात त्यांना एक खोली दिली जाते, तीही अडचणीतच. आज हजारो वृद्ध आई बाप या देशात असे आहेत जे त्यांच्या मुलांजवळ राहतात पण तरीही एकटे आहेत. ज्यांनी मुलांना चालायला शिकवलं, आज त्यांना स्वतः चालताना आधार लागत असतो आणि ते मुलांकडे फक्त बघत राहतात. आणि हे सगळं का घडतं? कारण वय वाढतंय, पण स्वतःसाठी काही नियम न पाळता संपूर्ण आयुष्य इतरांच्या सेवेत खर्च करताना आईबाप स्वतःचं अस्तित्व विसरतात. त्यांनी वेळच्या वेळी 5 गोष्टी लक्षात ठेवल्या असत त्या, तर आजचा वृद्धपकाळ एकटेपणाचा, उपेक्षेचा नसता, तर तो आदराचा आणि स्वाभिमानाचा झाला असता. आज ज्या आईला मुलं विचारत नाहीत, ती कधी काळी त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी जागी असायची. पण जेव्हा आईने स्वतःला विसरून टाकलं, तेव्हाच इतरांनीही तिला विसरलं. म्हणूनच ही वेळ आली आहे हे 5 नियम स्वतःसाठी पाळण्याची. हे नियम फक्त तुमच्या वृद्धपकाळाला सुरक्षित बनवतील असं नाही, तर ते तुमचा स्वाभिमान, अस्तित्व आणि आत्मसन्मान जिवंत ठेवतील. जेव्हा तुम्ही हे 5 नियम पाळता, तेव्हा मुलांना तुमचा आदर वाटतो, भीती नाही, पण जाणीव असते की माझे आई वडील अजूनही केवळ आई वडील नाहीत, ते स्वतःचं स्वतंत्र स्थान असलेली माणसं आहेत. जर हे नियम पाळले नाहीत तर वय वाढेल, शरीर थकून जाईल, पण मुलं तुमचं ऐकणार नाहीत. आदर तर दूरची गोष्ट, तेव्हा तुमच्यावर उपकार केले जातील, सेवा नव्हे. आणि म्हणूनच ही गोष्ट सांगणं महत्त्वाचं आहे. हे 5 नियम पाळा, नाहीतर वृद्धपकाळात मुलं करतील तुमचे भयानक हाल. तर ते कोणते 5 नियम आहेत जे एका वृद्ध मातेने सांगितले ते आपण या कथेमार्फत जाणून घेणार आहोत. तर चला कथा सुरू करूया. पण पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छिते की गरुड पुराणमध्ये म्हटले आहे की कथा असो वा शिकवण, जर ती अर्धवट सोडली गेली तर ते पाप समजले जाते. म्हणून तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. आणि जर तुम्ही सनातनी असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा. स्नेहा तिच्या भावाला विवेकला फोन करून सांगते, दादा, गावामध्ये आईची तब्येत ठीक नाही, ती तिथे एकटी आहे, तू तिला तुझ्यासोबत शहरात का घेऊन येत नाहीस? आईने तुला किती वेळा फोन केला आहे? तिने तुला किती वेळा सांगितलं आहे की तिला तुझ्यासोबत शहरात घेऊन जा आणि एका चांगल्या डॉक्टरकडे दाखव, पण तू प्रत्येक वेळी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतोस. विवेक म्हणतो, स्नेहा, माझ्याशी बोलण्याची ही तुझी कोणती पद्धत आहे? स्वतःच्या मोठ्या भावासोबत असं बोललं जातं का? दादा, मी अगदी व्यवस्थितच बोलते, मी काहीही चुकीचं बोलत नाही, स्नेहा म्हणते. शेजारीच बसलेली स्नेहाची वहिनी मृणाल विवेकच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि बोलू लागते, स्नेहा, आम्ही तुझ्यासारखं आणि आईसारखं फ्री नाही, ज्या पूर्ण दिवस घरात फक्त बसून असतात. आम्ही दोघेही नोकरी करतो, आमच्याकडे इतका वेळ नसतो की सारखं सारखं आम्ही गावी जाऊ शकू. आता 4 महिन्यांपूर्वी बाबांचं निधन झालं होतं, तेव्हा आम्ही दोघेही पूर्ण 15 दिवसांची सुट्टी घेऊन गावी गेलो होतो. तुला काय वाटतं, आईची थोडीशी तब्येत खराब झाल्यानंतर आम्ही लगेचच सुट्टी घेऊन गावाला जायचं का? तुझा भाऊ नोकरदार आहे आणि मी देखील नोकरी करते. नोकरी करणाऱ्या लोकांकडे इतका वेळ नसतो. इतकी लहानशी गोष्ट तुला समजत नाही का? सारखं सारखं आई आणि मुलगी फोन करून नुसता वैताग देताय, त्रास देताय. गावाला या, गावाला जा, बस हेच एक काम राहिलं आहे आमच्यासाठी. गावामध्ये आई मोकळ्या बसल्या आहेत आणि स्वतःच्या सासरी तू मोकळी बसली आहेस. जर नोकरी करत असतीस तर तुला समजलं असतं की किती बिझी शेड्यूल असतं आमचं. वहिनीचं बोलणं ऐकून स्नेहा बोलू लागली, जे नोकरी करत नाहीत त्यांच्याकडे कोणतंच काम नसतं का? ते लोक पूर्ण दिवस भिंतीला डोकं टेकून फक्त बसून राहतात का? एकदा माझ्या सासरी येऊन बघ, इतकं मोठं घर, इतकं मोठं कुटुंब आहे, सगळं एकटीने सांभाळते, मुलांना सांभाळते, 3 वेळेचं जेवण बनवते. मान्य आहे तू नोकरी करतेस, पण आम्हालाही पूर्ण दिवस कामातून मोकळा वेळ मिळत नाही. आणि आता तर तुम्ही दोघेही एकटेच आहात, आरामात 2 टिफिन तयार करून ऑफिसला निघून जाता. स्नेहाचं बोलणं ऐकून मृणाल खूपच चिडते आणि म्हणते, जर तुला आईची इतकीच काळजी आहे, मग स्वतःच्या आईला स्वतःजवळ का बोलावून घेत नाहीस? ठीक आहे वहिनी, जर तुम्ही लोक आईला बोलावू शकत नाही तर मीच माझ्या आईला माझ्याजवळ बोलावून डॉक्टरला दाखवेन, असं बोलून स्नेहा फोन कट करते. बघतोस ना तुझ्या बहिणीचे नखरे कसे आहेत? माझ्यासोबत कशी बोलत होती, आता आईला स्वतःजवळ बोलावून 4 लोकांना दाखवेल की ती आईची सेवा करत आहे आणि त्यांची सुनबाई आणि मुलगा डॉक्टरकडे घेऊन जात नाहीत. सर्व लोक मलाच टोमणे मारतील आणि तुझ्या बहिणीला तर हेच पाहिजे की 4 लोकांनी मला 4 शब्द बोलावेत. आईला देखील 2 दिवस ताप काय येतो, पूर्ण घर डोक्यावर घेते.
मुलीला सर्व काही सांगण्याची काय गरज आहे? मृणाल म्हणाली. हो मृणाल, तू अगदीच बरोबर बोलतेस. आईची ही सवय चांगली नाही. 2 दिवस आजारी पडते आणि सगळीकडे नुसता आरडाओरडा करते. मुलाला, सुनेला आणि मुलीच्या सासरी देखील सर्व काही सांगून टाकते, विवेक म्हणतो. विवेक पुढे म्हणतो, स्नेहा आईला तिच्या जवळ घेऊन जाईल. त्याच्या आधीच मी आईला फोन करतो आणि सांगतो की मी तिला घ्यायला येतोय. नाहीतर मला 4 लोकांचं बोलणं ऐकावं लागेल. डायनिंग टेबलवर सकाळी 2 कप कॉफीचे मग ठेवत मृणाल बोलू लागली. तुझ्या बहिणीच्या फोनने माझा मूड पूर्ण ऑफ केला आहे. सकाळ सकाळ फोन करते हे देखील पाहत नाही की आपल्या दोघांच्या ऑफिसची वेळ आहे. विवेक आईला फोन करतो. आई, तुझं सामान पॅक कर, मी तुला उद्या घ्यायला येतोय. मुलाचं बोलणं ऐकून लताताई खूपच खुश होते. ठीक आहे बेटा, ये मग, मी तुझ्यासोबत शहरातच राहायला येईन. माझं एकटीच या घरामध्ये मन लागत नाही. आधी तर तुझे बाबा होते त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता, परंतु जेव्हापासून तुझ्या बाबांचं निधन झालं आहे तेव्हापासून माझं घरात मन लागत नाही. रिकामं घर खायला उठतं. मुलगा आणि सुनेजवळ राहिले तर जरा मन रमेल, असे लताताई म्हणाल्या. मुलगा वैतागूनच बोलतो. ठीक आहे आई, आता मी फोन ठेवतो, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. इकडे लताताई मुलाकडे जाण्यासाठी एका बॅगेत काही कपडे ठेवते. दुसऱ्या दिवशी विवेक लताताईला सोबत घेऊन शहरात येतो. जेव्हा लताताई मुलाच्या घरी पोहोचते तेव्हा सुनबाई ऑफिस करून घरी परत आलेली असते. मुलाने लताताईला आणण्यासाठी सुट्टी घेतली होती. ऑफिसवरून आल्यानंतर सुनबाई तिच्या खोलीत आराम करत होती. लताताई विवेकला विचारते, बेटा, सुनबाई दिसत नाही. आई, ती आता ऑफिसवरून आली आहे. दिवसभर काम करून थकून जाते त्यामुळे आराम करते. विवेक म्हणतो, अच्छा बेटा, ठीक आहे. असं बोलून लताताई एका छोट्याशा खोलीत निघून जाते. त्या खोलीत सामानाच्या नावाखाली एक फोल्डिंग पलंग असतो आणि वर पंखा लावलेला असतो. सुनबाई तिच्या खोलीत झोपली होती आणि मुलगा देखील फोनमध्ये व्यस्त होता. खोलीत बसून लताताई खूपच कंटाळली. कोणीच तिच्यासोबत बोलणार नव्हतं. गावामध्ये तर कोणी ना कोणी तिच्यासोबत बोलत राहायचं. मग लताताई मुलाजवळ येते आणि बोलू लागते, बेटा, जेव्हापासून आले आहे सुनबाई झोपलेलीच आहे. तास व्हायला आला आणि तू देखील तुझ्या फोनमध्ये बिझी आहेस. माझ्यासोबत काहीतरी गप्पा गोष्टी कर. मला एकटीला खोलीत चांगलं वाटत नाही. आता तुझ्यासोबत काय बोलू आई? तसंच पूर्ण दिवस प्रवास करून थकलो आहे. तू देखील तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. शहरात सगळे लोक खूपच कमी बोलतात, स्वतःच्या कामात व्यस्त असतात. तू तुझ्या सुनबाईकडून जास्त गप्पा गोष्टी करण्याची अपेक्षा करू नकोस, कारण की ती एक नोकरदार आहे. तिच्याकडे वेळ नसतो. आम्ही दोघेही सकाळी ऑफिसला निघून जातो, असे विवेक म्हणतो. तेवढ्यात सुनबाईचा खोलीतून बाहेर येण्याचा आवाज येतो. ती बोलू लागते, आई, आलात तुम्ही. फॉर्मॅलिटी म्हणून मृणाल लताताईच्या गुडघ्यांना हात लावून नमस्कार करते. विवेक, तू अजूनपर्यंत ब्लॅक कॉफी बनवली नाहीस? तुला माहीत आहे ना, संध्याकाळी जेव्हा मी झोपेतून उठते मला ब्लॅक कॉफी पिण्याची सवय आहे. सुनबाई म्हणते, मी तर विसरलोच. फोनमध्ये इतका बिझी होतो की तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवणं अगदीच विसरून गेलो. आत्ताच मी तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी करून आणतो, विवेक बोलतो. सुनबाई खोलीतून उठून सोफ्यावर येऊन बसते आणि ती देखील फोनमध्ये व्यस्त होते. विवेक किचनमध्ये कॉफी बनवण्यासाठी निघून जातो. लताताई मनात विचार करू लागली, 1 तासापेक्षा जास्त वेळ निघून गेला मी घरात येऊन. कोणीही मला 1 ग्लास पाणी किंवा 1 कप चहा देखील विचारला नाही. मुलगा स्वतःच्या बायकोसाठी ब्लॅक कॉफी बनवू शकतो, पण माझ्यासाठी 1 कप चहा बनवू शकत नाही. लताताई हिम्मत करून सोफ्यावर बसलेल्या सुनबाईला बोलू लागते, माझी देखील चहाची वेळ झाली आहे. माझ्यासाठी 1 कप चहा बनव. दिवसभरात एकदाही चहा प्यायले नाही. त्यावर सुनबाई म्हणते, विवेक, आईला किचनमध्ये घेऊन जा आणि त्यांना सांग चहा पावडर, साखर कुठे ठेवली आहे, ज्यामुळे त्या रोज स्वतःसाठी चहा बनवून घेतील. माझ्याकडे इतका वेळ नसतो की मी त्यांच्यासाठी सकाळ संध्याकाळ चहा बनवू शकेन. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी ऑफिसमध्ये असते आणि तिकडून आल्यानंतर काम करण्याची माझ्यात हिंमत नसते. सुनबाईचं बोलणं ऐकून लताताई हैराण होते. घरात येऊन मला 1 दिवस झाला नाही की इतक्यातच सुनबाईने मला किचनचा रस्ता दाखवला, असं तिच्या मनात येतं. आई, इकडे किचनमध्येच ये. मी तुला सांगतो की कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे, कारण की आम्ही दोघेही सकाळी पूर्ण दिवसासाठी ऑफिसला जातो. घरामध्ये तुलाच राहायचं आहे तर मग तुझ्या जेवणाचा बंदोबस्त तुला स्वतःलाच करावा लागेल. त्यापेक्षा आजच कोणती गोष्ट कुठे आहे हे समजून घे, मग तुला काम करायला सोपं जाईल, असे विवेक म्हणतो. विवेक किचनमध्ये ठेवलेलं सामान सांगू लागतो की कशामध्ये काय ठेवलं आहे.
त्यानंतर लताताईला हे सांगून, आई तू तुझा चहा बनवून घे. ब्लॅक कॉफी घेऊन तो हॉलमध्ये येतो. हे घे सोना, तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवली आहे. लताताई एका पातेल्यामध्ये दूध, पाणी, चहा पावडर आणि साखर टाकून स्वतःसाठी 1 कप चहा बनवते. लताताईला सुनेचं आणि मुलाचं वागणं अजिबात आवडत नाही. कुठे ना कुठे तिचं मन मुलाच्या आणि सुनेच्या त्या वागण्यामुळे उदास होतं. थोड्या वेळानंतर मुलगा त्याच्या इव्हिनिंग वॉकसाठी जाऊ लागतो आणि जाण्यापूर्वी सांगतो, आई उद्या सकाळी 8 वाजता डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आहे तुला दाखवण्यासाठी. तयार राहा. असं बोलून मुलगा त्याच्या इव्हिनिंग वॉकसाठी निघून जातो. तेव्हा घरामध्ये जेवण बनवायला एक मावशी येते. मृणाल आणि विवेक डाएटवर होते, त्यामुळे हलकफुलका आहारच ते घेत होते. संध्याकाळी खूपच हलकं अन्न खायचं. लताताईची तब्येत देखील ठीक नव्हती, त्यामुळे ती दूधच पिते. रात्री लताताईला खूप ताप येतो, त्यामुळे हातापायामध्ये खूप वेदना होत असतात. सुनेला आणि मुलाला खूप वेळा आवाज देते, परंतु दोघेही त्यांच्या खोलीमध्ये एसीमध्ये झोपलेले असतात. कोणालाही आईचा आवाज ऐकू येत नाही. पूर्ण रात्र लताताई वेदनेने कळवळत असते. सकाळी मुलगा उठून दवाखान्यात जाण्यासाठी तयार होतो. खोलीत जातो तेव्हा आई अजूनही झोपलेली असते. रागावून बोलतो, काय झालं आई, तू अजून झोपली आहेस? मी तुला कालच सांगितलं होतं की लवकर तयार हो. मी ऑफिसमधून फक्त हाफ डे घेतला आहे, त्यानंतर मला ऑफिसला जायचं आहे. तू जर मला इथे उशीर केलास तर मला ऑफिससाठी देखील उशीर होईल. मुलाचा आवाज ऐकून अगदी घाबरूनच लताताई उठून बसते आणि बोलू लागते, बेटा मला रात्रीपासून खूप ताप भरला आहे. हात पाय खूप दुखत आहेत. असं वाटतंय की कोणीतरी माझे पाय बांधून ठेवले आहेत. ठीकच चालता देखील येत नाही. आई तापामध्ये तर असंच वाटतं. आता लवकर तयार हो. मृणाल बोलू लागली, विवेक डायनिंग टेबलवर तुझा नाश्ता ठेवला आहे. नाश्ता म्हणजे मोड आलेले मूग आणि मटक. पुढे बोलते, मी टिफिनमध्ये देखील सॅलड आणि स्प्राउट्स पॅक केले आहेत. आपल्या दोघांचा तर डाएट आहे, त्यामुळे आपलं यात भागून जाईल. आईला जे काय खायचं असेल ते त्या किचनमध्ये जाऊन बनवतील, कारण की आता 4 दिवसांसाठी आपली जेवण बनवणारी मावशी देखील सुट्टीवर गेली आहे. त्यामुळे आईला स्वतःचं जेवण स्वतः बनवावं लागेल. लताताई सुनबाईचं बोलणं ऐकते आणि बोलू लागते, सुनबाई माझी तब्येत गावातच ठीक नव्हती. इकडे तुमच्याजवळ देखील यासाठी आली आहे की व्यवस्थितपणे स्वतःवर उपचार करून घेईन. तू तुझ्या म्हाताऱ्या सासूला आजारपणामध्ये देखील जेवण बनवून देऊ शकत नाहीस? हे ऐकून मृणाल चिडते आणि बोलू लागते, आई जर तुम्हाला स्वयंपाक करणारीच सुनबाई हवी होती मग विवेकला गावातल्या एखाद्या मुलीला पसंत करायला सांगायचं, जिला फक्त जेवणच बनवता येतं. आता मी राहिले शहरातली सुशिक्षित मुलगी जी तुमच्या मुलासोबत ऑफिसमध्ये जॉब करते. त्यामुळे माझ्याकडून जेवण बनवण्याची कधीच अपेक्षा करू नका. यावेळी लताताई शांत राहिली नाही. ती बोलू लागली, सुनबाई सुशिक्षित असल्यामुळे आणि नोकरी करते म्हणजे असं नाही की सुनबाई गरज भासल्यास घरातलं जेवण देखील बनवणार नाही. मी खूप सारी घरं पाहिली आहेत जिथे सुनबाई किचन देखील सांभाळतात आणि स्वतःची नोकरी देखील सांभाळतात. त्यावर मृणालने देखील उत्तर दिलं, आई तुम्ही तर गावातले अशिक्षित आणि अदानी आहात. त्यामुळे तुम्हाला काय माहीत की नोकरी करणं आणि पैसा कमावणं किती कठीण काम असतं. पूर्ण 80,000 महिन्याला मी कमावते. तुम्ही तुमच्या आयुष्यात इतके सारे एकत्र पैसे कधी पाहिले आहेत का? तुम्ही स्वतः कधी 6,000 देखील कमावले नसतील. असं बोलून स्वतःच्या नोकरीचा गर्व बाळगून मृणाल स्वतःच्या ऑफिसला निघून गेली. लताताईला सुनबाईचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं. तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले. एकतर त्यांची तब्येत आधीपासूनच ठीक नव्हती आणि वरून सुनबाईला स्वतःच्या नोकरीचा इतका जास्त गर्व आहे की ती लताताईसोबत नीट बोलत देखील नव्हती. आणि मुलाच्या डोळ्यांवर पैशांची पट्टी बांधली गेली आहे. त्याची बायको आईला काहीही बोलत होती तरी देखील त्याला जरा देखील फरक पडला नाही. लताताईला सुनेच्या आणि मुलाच्या घरी आल्यानंतर अजिबातच चांगलं वाटत नव्हतं. येण्यापूर्वी तर ती खूप खुश होती, परंतु इथे आल्यानंतर तिचा तो आनंद सगळा चकनाचूर झाला होता. प्रत्येक क्षणी तिला याची जाणीव करून दिली जात होती की ती त्या घरामध्ये पाहुणी आहे जिला काहीही येत नाही. मग काहीही न खाता लताताई डॉक्टरकडे गेली. दवाखान्यात बसलेल्या लताताईला स्वतःच्या नवऱ्याची खूप आठवण येत होती. ती मनातल्या मनात बोलत असते, जेव्हापासून तुम्ही गेला आहात तेव्हापासून जगण्याची माझी इच्छा संपून गेली आहे. आता तर देवाने मला देखील वरती बोलवावं. मुलगा आणि सुनेच्या घरी तर आले आहे, परंतु इतका परकेपणा मला आपल्या गावातल्या शेजारच्या लोकांच्या घरात देखील जाणवत नव्हता जितका परकेपणा स्वतःच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी वाटत आहे.
त्या घरात माझ्यासोबत कोणी बोलत नाही की माझ्या तब्येतीची कोणी चौकशी देखील करत नाही. जेव्हापासून आली आहे सुनबाई 2 शब्द देखील बोलली नाही. 2 मिनिटांसाठी देखील माझ्याजवळ येऊन बसली नाही आणि नाही माझ्या तब्येतीबद्दल काही विचारलं. फक्त स्वतःची नोकरी, तिचा डाएट प्लॅन आणि स्वतःच्या फिटनेसबद्दलच बोलत असते. बाकी तिचा इतर समाजाशी किंवा नातेवाईकांशी कसलाच संबंध नाही. सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्टर बोलू लागतात, यांना तर डेंग्यू झाला आहे. इतका तीव्र ताप आहे. मी 10 दिवसांचं औषध देत आहे. खाण्यापिण्याची काळजी घ्या, ज्यामुळे या लवकरात लवकर बऱ्या होतील आणि 4 दिवसांनी पुन्हा यांना दाखवायला घेऊन या. हळूहळू लताताईची तब्येत ठीक होऊ लागली. लताताई फोनवरून तिच्या मुलीसोबत बोलायची, ज्यामुळे तिचं थोडंफार मन रमायचं. खरं तर मुलगा आणि सून ऑफिसला निघून जातात तेव्हा पूर्ण दिवस घरामध्ये तिचं मन लागत नाही. कसंबसं ती तिचा वेळ घालवते. पूर्ण महिना लताताईला मुलाजवळ आणि सुनेजवळ राहून झाला. आता तिची तब्येत देखील ठीक झाली होती. घरातली सगळी छोटी मोठी कामं लताताई करायची. जेव्हा सुनबाई आणि मुलगा ऑफिसवरून घरी परत यायचे तेव्हा त्यांना घर एकदम स्वच्छ मिळायचं. किचन देखील चकचकीत दिसायचं. कसंबसं घरातल्या कामांमध्ये मन रमवून लताताई स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करायची. एके दिवशी ती तिच्या मुलाला बोलते, आता मला गावाला जायचं आहे. महिना झाला इथे राहून. सून आणि मुलगा देखील तिला गावी सोडायला तयार होतात. पण अचानक सुनेची तब्येत खराब होते. डॉक्टरांकडे गेल्यावर समजतं की मृणालही होणार आहे. हे ऐकून सगळेच खूप खुश होतात. मृणाल खोलीमध्ये विवेकला बोलते, आता तू तुझ्या आईला इथेच ठेव. मला त्यांची गरज आहे. उद्या घरामध्ये लहान मूल असेल तेव्हा त्याला सांभाळण्यासाठी कोणाची ना कोणाची गरज नक्कीच पडेल. जर आपण आया ठेवली तर आपल्याला खूप पैसे द्यावे लागतील. तुझी आई कधी उपयोगी पडणार आणि तुझी आई गावात राहून काय करणार? आपण तिचे सख्खे नातेवाईक आहोत. तू तिचा मुलगा आहेस. तुझ्या आईला समजावून सांग की त्यांनी आपल्या जवळच राहावं. आधी गावात बाबा होते त्यामुळे समजू शकत होतो, परंतु आता गावात त्यांचं कोणीच नाही. मग त्या आपल्याजवळच थांबल्या तर त्यात वाईट काय आहे? कालपर्यंत जो मुलगा आणि सोनबाई आईला स्वतःच्या घरातून पाठवण्यासाठी आनंदाने तयार होते, आज गरज पडल्यानंतर आईला रोखण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत होते. विवेक आईजवळ जातो आणि बोलू लागतो, आई आता तू आमच्याजवळच थांब. गावाला जाऊन काय करशील? आणि तसेही गावामध्ये आता कोण आहे? बेटा, इथे माझं मन लागत नाही. गावामध्ये कमीत कमी 4 लोक माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत. इथे तुम्ही दोघेही ऑफिसला जाता, कोणीही माझ्यासोबत बोलण्यासाठी नाही. टीव्ही पाहते, पण किती वेळ टीव्ही पाहू? लताताईने उत्तर दिलं. आज आईची गरज आहे. तेव्हा मृणाल देखील मध्ये येऊन बोलू लागते, आई आमच्या सोसायटीमध्ये एक खूप मोठं मंदिर आहे. जर तुमची इच्छा असेल तर संध्याकाळी 2-3 तास मंदिरात जा. इथे तुमच्या वयाच्या खूप साऱ्या बायका येतात. त्यांच्यासोबत तुम्ही गप्पा गोष्टी करू शकाल, भजन कीर्तन देखील करू शकाल. तुमचं तिथे मन लागेल आणि मग उद्या जेव्हा तुमचा नातू किंवा नात येईल तेव्हा त्यांना त्यांच्या आजीचं प्रेम मिळायला पाहिजे ना. लताताईला स्वतःच्या मुलाच्या आणि सुनेचा बदललेला व्यवहार समजत तर होता. लताताईची मुलगी स्नेहा देखील हेच सांगते, आई तू वहिनी आणि दादाजवळ थांब. गावामध्ये एकटी राहून काय करणार? जर तुझी तब्येत पुन्हा खराब झाली तर पुन्हा परत यावं लागेल आणि मग काही महिन्यांनी घरामध्ये एक मूल येणार आहे, त्यामुळे तुझं मन त्याच्यामध्ये रमेल. तू गावामध्ये एकटी राहतेस त्यामुळे मला तुझी काळजी लागून राहते. लताताई आता हळूहळू स्वतःच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरामध्ये स्वतःचं मन रमवण्याचा पूर्ण प्रयत्न करू लागली. सकाळी उठून पूजापाठ करायची, घरामध्ये थोडंफार काम करायचं, बाहेर झाडांना पाणी द्यायचं. नंतर दुपारी ती थोडंफार टीव्ही पाहायची. मग संध्याकाळी 2-3 तासांसाठी मंदिरात वेळ घालवायची. सोसायटीच्या मंदिरामध्ये खूप साऱ्या वृद्ध स्त्रिया यायच्या. त्यांच्यासोबत ती गप्पा गोष्टी करायची. त्यातल्या काही जणी तिच्या खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या. आता लताताईचं मन खूप चांगल्या प्रकारे रमू लागलं. लताताईंना खूप छान भजन गाता यायचं. त्यांच्या आवाजाची सगळे लोक खूपच तारीफ करायचे की खरंच तुमचा आवाज खूप गोड आहे आणि चांगलं भजन गाता. पूर्ण मंदिरात सगळे त्यांना ओळखू लागले. आज गोकुळाष्टमीचा उत्सव होता. मंदिरामध्ये सगळ्यांनीच लताताईंना आधीपासूनच सांगून ठेवलं होतं की तुम्ही लवकर या. तुमचं भजन ऐकण्यासाठी सर्व लोक एकत्र जमले आहेत. घरातली सगळी छोटी मोठी कामं आवरून लताताई मंदिरात आली. आज त्यांना मंदिरात थोडा जास्त वेळ लागला. तसं तर त्या 2-3 तासात मंदिरातून घरी परत यायच्या, परंतु गोकुळाष्टमीमुळे आज त्यांना येता येता रात्रीचे 8 वाजले. त्यांची एक मैत्रीण त्यांना घरी सोडून गेली. परंतु जशी लताताई घरी आली तेव्हा सोनबाई
आणि मुलगा दोघेही ओरडत बोलू लागले, घरी येण्याची ही काही वेळ असते? आई, तुम्हाला मंदिरात जायला काय सांगितलं? तुम्ही तर मंदिरात दिवसभर गाणीच बोलत राहता. घरातलं काही काम तरी बघा ना. हो आई, हे तुझं वागणं योग्य नाही. तुला माहीत आहे ना, तुझी सुनबाई गरोदर आहे, ती जास्त काम करू शकत नाही. तिची काळजी घेण्याची गरज आहे आणि तू मंदिरात बसून भजन गात बसतेस. विवेकने देखील बायकोच्या सुराला सूर मिळवला. बेटा, आज गोकुळाष्टमी होती, त्यामुळेच थोडा वेळ गेला. तसं तर मी रोज अगदी वेळेवर येते. संधी साधून मृणाल पुन्हा एकदा तिच्या नोकरीवरून बोलू लागली. हो हो, तुझ्या आईला अजून काय येतं? भजन गाण्याशिवाय त्यांना येतच काय? मग त्या तर हेच काम करणार. इतकी शिकलेली तर नाही की कुठे जाऊन नोकरी करू शकेल, काही पैसे कमावू शकेल. त्यामुळे भजन गाऊन स्वतःचं मन रमवते. आज सुनेचं बोलणं ऐकून लताताई शांत राहिली नाही आणि बोलू लागली, सुनबाई, या जगामध्ये मी एकटीच नाही जी पैसे कमवत नाही, आणि तू देखील या जगामध्ये एकटी नाहीस जी नोकरी करतेस. तुझ्यासारख्या खूप साऱ्या मुली नोकरी करतात, परंतु तुझ्यासारखा गर्व कुणालाच नाही. प्रत्येक गोष्टीवर नोकरीचा रुबाब दाखवतेस. जर तुला तुझ्या नोकरीचा, पैशांचा इतका गर्व आहे, तर मी देखील तुला एके दिवशी नक्कीच पैसे कमावून दाखवेन. जर गोष्ट पैसे कमावण्याचीच आहे, तर ते पैसे कोणीही कमावू शकतं. त्यावर सून बोलू लागली, बोलण्यात आणि करून दाखवण्यात खूप फरक असतो. कसे कमावून आणाल तुम्ही पैसे? तुम्ही तर शिकलेल्या देखील नाहीत आणि तुम्हाला काही येतही नाही आणि सांगतात पैसे कमावेन. लताताईचा राग अधिकच चढला आणि सुनबाई खोलीत निघून गेली. लताताई रागामध्ये स्वतःच्या सुनेला बोलून तर गेली की मी पैसे कमावेन, परंतु रात्रभर याच विचारात राहिली की ती पैसे कधी आणि कसे कमावेल. खरंच तिला असं काहीच येत नव्हतं ज्यातून ती पैसे कमावू शकेल. दुसऱ्या दिवशी देखील पूर्ण दिवस ती विचार करत होती. संध्याकाळी मंदिरात गेली तेव्हा तिच्या चेहऱ्याकडे पाहून मैत्रिणीने विचारलं, काय झालं लताताई, आज तू खूप उदास दिसतेस. तब्येत ठीक नाही का? अगं नाही दीपाली, असं काही नाही, लताताईने उत्तर दिलं. दीपालीने खूप आग्रह केल्यानंतर लताताईने सुनेचं बोलणं सांगितलं की सुनबाईला स्वतःच्या नोकरीचा खूप गर्व आहे आणि मी देखील रागारागात सांगितलं की मी तिला पैसे कमावून दाखवेन, परंतु मला तर असं काहीच येत नाही ज्यातून मी पैसे कमावू शकेन. अगं लताताई, तू इतकं चांगलं भजन गातेस, मग का नाही तू स्वतःचा एक चॅनेल चालू करत आणि मग त्यावर स्वतःची भजनं टाकत जा. लोकांना गाणी गायला शिकवू शकशील, तिथून तुला पैसे देखील मिळतील. आश्चर्याने लताताईंनी दीपालीला विचारलं, हे खरंच शक्य आहे? हो लताताई, माझी मुलगी हेच काम करते. ती सोशल मीडियाचा वापर करून खूप पैसे कमावते. उद्या मी तिला घेऊन येईल, तेव्हा ती तुला सगळं काही समजावून सांगेल आणि तुझा एक भजनाचा चॅनेल देखील चालू करून देईल. मंदिरात तर तू तसंही येतेस आणि इतकी चांगली भजनं गातेस. हेच भजन त्या सोशल मीडियावर टाकायचं, बाकीचं सगळं माझी मुलगी बघेल. दुसऱ्या दिवशी दीपालीची मुलगी मंदिरात येते आणि लताताईंच्या नावावर एक चॅनेल सुरू करते. काकू, तुम्हाला काहीच करायचं नाही. हा माझा एक जुना स्टँड आहे, त्यात फक्त तुमचा मोबाईल लावून व्हिडिओ चालू करा आणि जे काही तुम्ही भजन करता ते सगळं फोनमध्ये रेकॉर्ड करा आणि मला पाठवा. बाकीचं सगळं काम मी स्वतः करेन. बेटा, पण माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच पैसे नाहीत. काकू, मला तुमच्याकडून कोणतेही पैसे नकोत. जेव्हा तुम्ही पैसे कमवायला सुरुवात कराल तेव्हा मला तुम्ही काहीतरी तुमच्या इच्छेने द्या. लताताईंचं एक भजनाचं चॅनेल सुरू झालं. 2-3 महिने लताताई रोज मंदिरात जायच्या आणि ते कीर्तन सर्व रेकॉर्ड करायच्या आणि स्वतःच्या मैत्रिणीच्या मुलीला पाठवायच्या. हळूहळू लताताईंचं चॅनेल चालू लागलं आणि 2-4 महिन्यातच त्यांच्या भजनाचे 2 व्हिडिओ व्हायरल झाले. लोकांना लताताईंचं भजन खूप आवडत होतं. त्यांची प्रगती होत गेली आणि एक दिवस असा आला जेव्हा दीपालीची मुलगी लताताई जवळ आली आणि बोलू लागली, काकू, तुमच्या चॅनलवर कमाई सुरू झाली आहे आणि त्यात खूप सारे पैसे येऊ लागले आहेत. पुढच्या महिन्यात तुमच्या खात्यात पैसे येतील. लताताईंचं बँक अकाउंट देखील दीपालीताईंनी चालू केलं होतं. लताताईंच्या चॅनलबद्दल त्यांच्या मुलाला किंवा सुनेला काहीच कल्पना नव्हती. खरंच बेटा, मला माझ्या भजनातून पैसे मिळतील का? हो काकी, तुम्हाला माहीत नाही, जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर काम करता तेव्हा तुम्हाला खूप सारे पैसे मिळतात. लोकांना तुमचं भजन खूप आवडतं. पुढच्या महिन्यात मृणाल आणि विवेकच्या लग्नाचा वाढदिवस होता. दोघंही एक मोठा कार्यक्रम आयोजित करतात आणि ऑफिसमधील सगळ्या मित्रांना, शेजारच्या लोकांना आमंत्रित करतात. एवढ्या सगळ्या तयारीमध्ये लताताई तिच्या सुनबाईला बोलते, सुनबाई, जेव्हापासून आली आहे
एकही नवीन साडी घेतली नाही. जितक्या साड्या आणल्या होत्या त्या सगळ्या वापरून जुन्या झाल्यात. बाजारात गेलीस तर माझ्यासाठी देखील एक नवीन साडी घेऊन ये. तोंड वाकडं करून मृणाल बोलू लागली, आई, माझ्या खूप साऱ्या जुन्या साड्या आहेत. त्यातलीच एक साडी तुम्हाला देईन. या साड्या मी आता नेसत नाही. नवीन साडी घेण्याची काय गरज आहे? कपाटातून एक जुनी साडी मृणालने लताताईच्या हातात ठेवली. लताताईला सोनेची जुनी साडी नेसायला काहीच हरकत नव्हती, परंतु जेव्हा ती साडी उघडून पाहते तेव्हा एका ठिकाणी ती फाटलेली असते. सुनबाई, ही साडी फाटलेली आहे. मग काय झालं? फाटलेली असली तर काय झालं? सुई धागा घेऊन थोडीशी शिवून घ्या आणि नेसा. आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा इतका मोठा कार्यक्रम आहे. तुमच्याकडून तर आम्ही कोणत्याच भेटवस्तूची अपेक्षा करू शकत नाही. वरून आम्हालाच खर्च देत आहात. कधी सांगता साडी खरेदी करा, कधी सांगता हे करा, तर कधी सांगता ते करा. तसंच तुम्हाला आमच्या घरात ठेवून तुमच्यावर उपकारच करतोय. तुमच्यावर आम्ही खूप खर्च करतोय. सुनबाई हे देखील पाहत नव्हती की सासू खोलीतच उभी आहे, फक्त बडबड करत होती. सुनबाईच्या त्या वागण्याने लताताईला खूप वाईट वाटतं. लताताई बाहेर येऊन बसते आणि थोड्या वेळानंतर मृणाल पार्लरसाठी निघून जाते. मृणाल निघून जाताच दीपाली आणि तिची मुलगी श्रावणी घरी येतात आणि बोलू लागतात, काकू, अभिनंदन. तुमच्या खात्यात पूर्ण 1 लाख रुपये आले आहेत. तुमची पहिली कमाई 1 लाख झाली आहे. पगार मिळाला आहे तुम्हाला. श्रावणीचं बोलणं ऐकून लताताईंच्या आनंदाला पारावरच उरत नाही. खरंच सांगतेस बेटा? माझा पहिला पगार आला आणि ते देखील इतका जास्त. मला तर विश्वासच बसत नाही की मी माझ्या भजनाच्या माध्यमातून इतके पैसे कमावले आहेत. ते देखील थोडे नाहीत तर पूर्ण 1 लाख रुपये. मी तर इतक्या पैशांची कधी अपेक्षा देखील केली नव्हती. हो काकू, मी खरं सांगते. आता तर मला तुमच्याकडून पार्टी पाहिजे. हो बेटा, सांग कुठे जायचं आहे पार्टीसाठी? आजच तुला पार्टी देते. सर्वात आधी श्रावणीसोबत लताताई मंदिरात जातात. तिथे तिच्या सगळ्या मैत्रिणींना पहिल्या पगारातून लाडू वाटते. देवाला प्रसाद दाखवते आणि सर्वांना वाटते. सर्व लोक लताताईचं खूप खूप अभिनंदन करतात आणि बोलू लागतात, लताताई, आज तुम्ही स्वतःच्या बळावर पैसे कमावलेतच. सर्वजण खूपच कौतुक करतात. श्रावणी बेटा, मला बाजारात घेऊन जाशील का? उद्या माझ्या सुनबाईच्या आणि मुलाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे. हो काकू, चला मी तुम्हाला बाजारात घेऊन जाते. लताताई स्वतःच्या सुनेला भेटवस्तू देण्यासाठी एक सुंदर साडी घेते आणि स्वतःसाठी देखील एक साडी खरेदी करते. श्रावणीला देखील एक ड्रेस घेऊन देते आणि सोबतच श्रावणीला तिच्या कामासाठी काही पैसे देखील देते आणि बोलू लागते, बेटा, जर तू नसतीस तर मी हे पैसे कधीच कमावू शकले नसते. बास करा काकू, तुम्ही असंच काम करत राहा. आनंदाने लताताई घरी परत आली. डायनिंग टेबलवर ठेवलेल्या साड्यांना सारखं सारखं उचलून पाहत होती, कारण की आज तिला त्या साड्या पाहून खूपच आनंद झाला होता. कारण की तिने पहिल्या कमाईतून त्या साड्या घेतल्या होत्या. सुनेसाठी साडी विकत घेतली होती आणि मुलासाठी देखील पॅन्ट शर्ट विकत घेऊन आली होती. दुसऱ्या दिवशी सर्वजण घरी आले. लताताईची मुलगी स्नेहा देखील आली होती. पूर्ण घर सगळ्या पाहुण्यांनी भरलेलं होतं. केक कापल्यानंतर सर्व लोक मृणाल आणि विवेकला गिफ्ट देऊ लागतात. तेव्हा लताताई खूप सुंदर सिल्कची साडी नेसून तिच्या खोलीतून बाहेर येते. सासूला इतकी महागडी साडी नेसलेली पाहून मृणाल स्वतःच्या नवऱ्याला विवेकला सांगते, इतकी महागडी साडी आईला तू घेऊन दिलीस? आईवर इतका खर्च करण्याची काय गरज होती? नाही मृणाल, मी ही साडी नाही विकत घेतली. आज लताताईजवळ सुनेच्या नोकरीचा अभिमान तोडण्याची, रुबाब तोडण्याची चांगली संधी होती. सुनेच्या हातात आणलेलं गिफ्ट ठेवून लताताई बोलू लागते, हे घे बेटा, तुझ्यासाठी पूर्ण 10,000ची साडी घेऊन आली आहे. डोळे मोठे करून मृणाल बोलू लागते, आई, काय बोलत आहे? 10,000ची साडी घेतली? इतके पैसे कुठून आणलेत? तुम्ही नक्कीच विवेकाकडून पैसे मागितले असतील. मृणाल रागानेच विवेकला बोलू लागते, आईला इतके सगळे पैसे द्यायची काय गरज होती? आपलेच पैसे देऊन आपल्यालाच गिफ्ट देतात. काय गरज होती अशा गिफ्टची? जर स्वतःच्या पैशाने गिफ्ट आणलं असतं तर आम्हाला जास्त आवडलं असतं. आमच्याच पैशांचं गिफ्ट आम्हाला देतात. आज पुन्हा एकदा सुनेने सगळ्या लोकांसमोर लताताईचा अपमान केला. सर्व लोक सुनेचं बोलणं ऐकून हक्काबक्का होतात की कशी सगळ्यांसमोर सुनबाई स्वतःच्या सासूसोबत बोलत आहे. लताताई अगदीच कडक आवाजात बोलू लागते, मी कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. ही साडी मी माझ्या पैशांनी विकत घेतली आहे, माझ्या पहिल्या कमाईतून घेतली आहे. आता मी देखील पैसे कमावते आणि आज मला माझा पहिला पगार मिळाला आहे, ते देखील पूर्ण 1 लाख रुपये.
त्याच पैशातून मी स्वतःसाठी आणि तुझ्यासाठी ही साडी घेतली आहे. काळजी करू नको सुनबाई, आता मी देखील पैसे कमवू लागली आहे आणि मी देखील आता तुझ्याबरोबरीची झाली आहे. शिकलेले नाही म्हणून काय झालं, आज मी तुझ्यापेक्षा जास्त पैसे कमावत आहे. आईचं बोलणं ऐकून सुनेला आणि मुलाला दोघांनाही धक्का बसतो की शेवटी माझी आई असं काय काम करते जे आम्हाला माहीत नाही आणि इतके पैसे कमावते. तेव्हा मृणालची एक मैत्रीण जी त्या पार्टीमध्ये आलेली होती लताताईंना पाहून बोलू लागते, काकी तुम्ही मृणालची सासूबाई आहात? मला माहीतच नव्हतं. मी नेहमी तुमचं भजन ऐकते. तुमचा आवाज खूप गोड आहे आणि अगदीच ऐकत राहावं असं वाटतं. मृणाल, खरंच तुझी सासू खूपच टॅलेंटेड आहे. तुला देखील तुझ्या सासूकडून 1-2 भजन शिकायलाच पाहिजेत. आई, तुम्ही कधीही सांगितलं नाही की तुमचा सोशल मीडियावर एक भजन चॅनेल आहे आणि त्यातून इतके सारे पैसे कमावले आहेत. सुनबाई, आज तर सांगितलं ना. सर्व लोक मृणालला बोलू लागतात, मृणाल, आता तर तुझी सासू देखील नोकरी करते आणि पैसे कमावते. तुझ्या सासूचा पगार तर तुझ्यापेक्षाही जास्त आहे. हसत लताताई बोलू लागते, हो हे अगदीच खरं आहे. सुनबाई तर फक्त 80,000 कमावते, पण माझा पगार तर पूर्ण 1,00,000 रुपये आहे. मी सुनेपेक्षा जास्त कमावते. सुनबाई, आता तर असं बोलणार नाहीस ना की मला काहीही जमत नाही, मला काही येत नाही. लताताईचं बोलणं ऐकून सून आणि मुलगा लाजेने मान खाली घालतात. त्यांना समजत नव्हतं की स्वतःच्या आईला काय बोलावं. मग लताताई सुनेला आणि मुलाला बोलते, सुनबाई, एक गोष्ट तुला सांगू इच्छिते. कधीही आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा रुबाब बाळगू नकोस, गर्व बाळगू नकोस. तुझ्याजवळ जे गुण आहेत ते कदाचित इतर कोणाजवळ नसतील, परंतु प्रत्येकाकडे स्वतःचा एक गुण असतो. तुझ्याकडे जे गुण आहेत ते मी शिकू शकत नाही आणि जे माझ्याजवळ गुण आहेत ते तू शिकू शकत नाहीस. राहिली गोष्ट पैसे कमावण्याची, तर माणूस जेव्हा ठरवतो तेव्हा तो पैसा कमावतोच, परंतु स्वतःच्या नोकरीचा अहंकार कोणालाही दाखवू नकोस. तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी जसं वातावरण मिळालं आणि जसं शिक्षण मिळालं त्यामुळेच आज तू नोकरी करू शकतेस, परंतु मला किंवा माझ्यासारख्या खूप साऱ्या महिलांना तशी संधी मिळालीच नाही. त्यामुळे कधीही त्यांचा अपमान करू नकोस की त्या नोकरी करत नाहीत. स्नेहा स्वतःच्या आईजवळ येते आणि हात पकडून बोलू लागते, आई, तू तर वहिनीपेक्षा जास्त पैसे कमावून दाखवलेस. आता तू कोणापेक्षाही कमी नाहीस. काय वहिनी, खरं बोलते ना? स्नेहाचं बोलणं ऐकून लाजेमुळे मृणाल मानवर करून पाहू शकत नव्हती. तिला आता तिच्या चुकीची जाणीव झाली होती की तिने किती वेळा स्वतःच्या सासूचा अपमान केला आहे. मृणाल सासूजवळ जाते आणि बोलू लागते, आई, मला समजलं आहे की मी जे केलं ते चुकीचं होतं. आता मी यानंतर कधीही कोणाला माझ्या नोकरीचा गर्व अहंकार दाखवणार नाही. मला माफ करा. विवेक देखील बोलू लागतो, आई, आम्हाला माफ कर. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. लताताईने समजूतदारपणे घेऊन स्वतःच्या मुलाला आणि सुनेला माफ केले, कारण की तिला देखील स्वतःच्या मुलापासून किंवा सुनेपासून वेगळं राहण्याची इच्छा नव्हती. घरात राहून त्यांना नातं किंवा नातू मिळणार होता, त्यामुळे त्यांचं म्हातारपण खूप चांगलं जाणार होतं. परंतु आता ती पूर्वीसारखी सुनेचं आणि मुलाचं घरात सगळं ऐकून घेऊन राहत नव्हती, तर अगदीच आदराने राहत होती. सुनबाई देखील आता तिचं बोलणं ऐकू लागली होती आणि कोणताही टोमणा सासूला मारत नव्हती. लताताईला स्वतःच्या सुनेच्या आणि मुलाच्या घरात चांगलं वाटू लागलं. आता तेच घर तिला स्वतःचं वाटू लागलं आणि काही दिवसांत एक लहानशी परी त्यांच्या घरात आली, जिला पाहून लताताईंच्या आनंदाला कोणताच पारावर उरला नाही. काही वर्षांनंतर एक कप चहा घेऊन लताताई गॅलरीत बसली होती. शेजारी तिची नात बसली होती, तीच जी अलीकडेच जन्माला आली होती. आजी म्हणाली, बाळा, तुझ्या आईसारखं शिक्षण घे, तुझ्या आजीसारखं मन ठेव, पण या दोघींपैकी कोणाचाही गर्व धरू नकोस. नातीला काहीच समजले नाही, पण तिच्या आजीच्या स्पर्शात एक शिकवण होती. आणि मग ती आजी, लताताई, लिहून ठेवते तिच्या डायरीत हे 5 नियम. नंबर 1, सगळं काही मुलांसाठी करायचं, पण स्वतःचं महत्त्व विसरायचं नाही. मुलं म्हणजे तुमचं आयुष्य, हो, पण त्यांनीच तुमचं आयुष्य ठरवू नये. तुमचं मत, तुमचं मन, तुमचं आरोग्य यांचाही विचार स्वतःसाठी करायला शिका. नंबर 2, थोडीशी आर्थिक व्यवस्था स्वतःकडे ठेवावी. मुलं तुमच्यावर प्रेम करतात, पण जर तुम्ही पूर्णपणे त्यांच्यावरच आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहिलात तर ते प्रेम कुठेतरी ओझं वाटू लागेल. त्यामुळे तुमचं थोडंफार स्वतंत्र उत्पन्न, बचत किंवा साधन हवं, जे तुमच्या गरजा भागवेल आणि तुमचा आदर टिकवून ठेवेल. नंबर 3, तुम्हाला जे जमतं, जे आवडतं ते करत राहा. तुम्ही भजन गाता,
शिवणकाम करता, स्वयंपाकात हातखंड आहे, मग ते न सोडता नियमित करत राहा. मुलं म्हणतील आईला काही येत नाही. हे वाक्य टाळायचं असेल तर त्याआधी स्वतःचं काही दाखवता आलं पाहिजे. तुमचं कौशल्यच तुमचं स्थान निर्माण करेल. नंबर 4, सारखं गप्पा बसू नका. गरज पडली तर स्पष्टपणे बोला. आई कायम शांत राहते, हे योग्य नाही. कधी कधी तुम्हीही हक्कानं काही बोललंच पाहिजे. माझं मन दुखत आहे, मला हे योग्य वाटत नाही, हे सांगायला शिका. नाहीतर तुमचं मौन समजून घेतलं जाणार नाही, दुर्लक्ष केलं जाईल. नंबर 5, वृद्ध झाल्यावरही स्वतःचा आदर लोकांच्या मनात टिकवण्यासाठी स्वतःचं वेगळेपण जपा. सगळं आयुष्य तुम्ही घरासाठी दिलत, पण वय झालं की घरात तुम्ही गरजेपुरते वाटू लागता. हे टाळायचं असेल तर घरात आपली वेगळी जागा बनवा. फक्त कपाटात नाही, मनात सुद्धा. आदर मागून मिळत नाही, तो वागण्यातून मिळतो. शेवटी आई म्हणते, माझं आईपण माझ्या मुलांसाठी आहे, पण माझं व्यक्तिमत्व माझ्यासाठीही आहे. या 5 साध्या गोष्टी मी लक्षात ठेवल्या नसत्या तर आज माझं हसू केवळ आठवणीत उरलं असतं आणि अस्तित्व विसरलं गेलं असतं.